उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात बुधवारी मध्यरात्री मोठा गोंधळ उडाला। उपचारादरम्यान भगवान निंबोरे या रुग्णाचं मृत्यू झाल्यानंतर संताप नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड करत सरकारी मालमत्तेचं मोठं नुकसान केलं। डॉक्टरवरी हलगर्जीपणाचा आरोप करत नातेवाईकांनी ईसीजी मशीन, मॉनिटर, खुर्च्या तसेच खिडक्यांचे काच फोडलेत। या अचानक घडलेल्या प्रकरणामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची शोध सुरू आहे। दरम्यान या घटनेनंतर डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारत रुग्णालयात कायमस्वरूपी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे। वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे रुग्णसेवा देण्यात कठीण होत आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली आहे। या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय प्रतिनिधी निधी उमरान यांनी। बदलापूर न्यूज चॅनल, बदलापूर।